नमस्कार, मी रायचंद शिंदे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या तमाशा सम्राज्ञी आणि तमाशातलं सगळ्यात मोठं नाव ज्या महिलेचं आहे त्या विठाबाई नारायणगावकर. त्यांच्या नावाने एक सिनेमा येतो आहे ऑगस्टमध्ये आणि त्या सिनेमाचं नाव सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर वाद प्रतिवाद सुरू झालेत. कुटुंबियांकडनं सुद्धा त्याला आक्षेप घेतला जातो आहे, तर काहींनी त्या नावाला आक्षेप घेतलेला नाही. म्हणजे दोन प्रकारचा आक्षेप होते. काहींनी त्याला दुजोरा दिला आहे, तर काही म्हणतात हे नाव चुकीचं वाटते. पण याच निमित्ताने आपण नारायणगावमध्ये आहोत आणि विठाबाईंच्या फॅमिलीशी गप्पा मारताना मी जसं त्यांच्या मुलांकडनं जाणून घेतलं तसं मी विठाबाईंचे जे माहेरकडची मंडळी तर त्यांच्याकडनं पण जाणून घ्यायचं आहे. खुडे फॅमिलीतली एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासोबत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. एकेकाळी दादांना तुम्ही तमाशाच्या स्टेजवर वगनाट्यात जे काम करायचे आणि मला आठवतं आम्ही लहान होतो ज्यावेळेस तुमचं जे गाजलेलं वगनाट्य होतं संत ज्ञानेश्वर मला वाटतं आणि माझ्याच गावामध्ये मी पाहिलं तुम्हाला का तुमची ती भूमिका असायची ज्ञानेश्वरांची. ती केल्यानंतर वगनाट्य संपल्यानंतर लोक घरी जात नव्हते, तर लाईन लावून दर्शन घेत होतं. महाराष्ट्राला पुन्हा एकदा कदाचित नावाने अनेक जण ओळखतायत किंवा तुमच्या त्या काळातली लोक आज तुम्हाला हयात पण नसतील बरीचशी, पण आपल्या बातमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमची ओळख करून देऊया. तुमची एकदा पुन्हा ओळख सांगा. विठाबाईंचं तुमचं काय नातं आहे आणि तो जो वाद आहे त्याच्यावर आपण नंतर गप्पा मारू. पण पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे, विठाबाईंच्या नावाने सिनेमा येतोय. विठाबाई नेमक्या तुमच्या कोण होत्या? विठाबाई माझी मावळण, वडिलांची बहीण. माझ्या वडिलांचं नाव बापूसाहेब खुडे नारायणगावकर. म्हणजे पूर्वी जे नाव होतं तमाशाला भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ, त्यापैकी बापूसाहेब जे आहेत ते माझे वडील आणि भाऊसाहेब हे विठाबाईचे वडील. आणि भाऊ आणि बापू लोकांचा गैरसमज असा आहे की हे भाऊभाऊ असतील, पण ते भाऊभाऊ नव्हते, ते सख्खे चुलते पुतणे होते. हो, भाऊसाहेब हे आमच्या वडिलाचे सख्खे चुलते. म्हणजे विठाबाई आमची वडिलांची सख्खी चुलत बहीण, ती माझी आत्या झाली. म्हणजे तुम्ही आता माहेरकडची मंडळी विठाबाईंच्या. आता जसं सासरकडची किंवा त्यांची जी पुढची पिढी आहे विठाबाईंची, त्यातलं विजूभाई भाऊ आहेत, त्यांचा मुलगा सगळ्यात मोठा मुलगा, त्यांच्याशी पण मी गप्पा मारल्या. त्यांचा पण आक्षेप आहे नावाला. तुम्ही माहेरकडच्या मंडळींना वाटतं का योग्य आहे विठा हे नाव? नाही, हे चुकीचं वाटतं. कारण आतापर्यंत वडील सुद्धा तिला हाका मारताना विठाच म्हणून हाका मारायचे वडील. आणि अवघा महाराष्ट्र कसा, आणि अवघा महाराष्ट्रात सुद्धा तिचं नाव विठा भाऊ मांग नारायणगावकर या नावानेच ओळखलं जात होतं. विठाबाईच म्हणायचे, इठा नव्हते म्हणत. त्यासाठी आमचा विरोध आहे त्या गोष्टीला की इठा हे नाव नको आहे. बरोबर, विठा नारायणगावकर जरी दिलं तर फार चांगलं होईल. कारण नारायणगाव ही खरी ओळख आहे त्या नावाला जोड. हो, कारण भाऊ बापूपासून पिढ्यानपिढी चालत आले ना ते नारायणगावकर. बरोबर, भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ. ज्यावेळेस बापूसाहेबांना दिल्लीमध्ये सुवर्ण पदक 61 साली मिळाले, भारताचे पहिले राष्ट्रपती बरोबर यांच्या हस्ते, तेव्हा तमाशाचं नाव भाऊ बापू मांग नारायणगावकरच होतं ना. म्हणजे ह्या फॅमिलीतला पहिला पुरस्कार भाऊ बापूंनी घेतला. भाऊ बापूला तमाशा फडालाच मिळाला, म्हणजे आमच्याच फडाला. पण त्यावेळेस मालक होते, म्हणजे संचालक होते बापूसाहेब. तुम्ही कोणासोबत काम केलं? म्हणजे तुमचं लहानपण कसं सुरू झालं? तमाशाचं वय काय होतं साधारण? पहिलं पाऊल म्हणजे आपण म्हणतो ना एखादा तुमचं लहानपण असेल, कुठल्या स्टेजवरती तुम्ही पहिल्यांदा आणि काय भूमिका केली ती नेमकी? माझं कथानक म्हणजे असं होतं की मी शाळेमध्ये होतो. शाळेनंतर सुट्ट्या पडल्या तर विठाबाई पुण्यात आल्या होत्या. विठाबाई पुण्यात आल्यानंतर मला म्हणजे काय करतो म्हणलं, काय नाही घरीच आहे, चल बरे माझ्या संघ. मग तिने मला तिच्याबरोबर शिंगणापूरच्या यात्रेमध्ये नेलं. सातारा जिल्ह्यामध्ये शिंगणापूर म्हणून शनी शिंगणापूर हे गाव आहे, तिथं यात्रा असते. ती यात्रेमध्ये तमाशा दरवर्षी भाऊ बापूचा म्हणजे असायचा. तर त्यामुळे तमाशाला मला तिने नेलं. तुम्ही किती वयाचे होते साधारण? शाळेत कितीला होते? तर मी 10वीला होतो त्यावेळेस. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 10वीला स्टेजवरती गेलात? हो. पाहिला म्हणून गेले का थेट काम करायला? काम करायला नाही, काही येतच नव्हतं मला त्यावेळेस. पण आता घरचीच पार्टी आहे ना. बरोबर. मग त्यांनी मला तिथं नेलं, तर मी विचार करायला का तर मी इथं तर आलोय, पण मी करायचं काय इथं नेमकं. मग मला ते कलेचा छंद लागला होता. म्हणतात ना माशाच्या पिलाला पाण्यात पोहायला शिकावं लागत नाही, तद्वत माझी स्थिती झाली. मी तमाशात गेलो, मग आता मला तो छंदच लागला, ढोलकी वाजवण्याचा, पिटी वाजवण्याचा, गाण्याचा, गायकी करण्याचा, वगात कामं करण्याचा छंद लागला. मग मी ती करायला लागलो. मग ती घराच्याच तमाशामध्ये मी सगळं शिकलो. पण ते पहिलं काय होतं जे पहिलं केलं?
पेटी वाजवली, ढोलकी वाजवली काय? ढोलकी शिकलो पहिल्यांदा हा, हा, आम्ही. हा. पहिल्यांदा मूळ ढोलकी तमाशातलं मेन जे वाद्य आहे, हा ते शिकले तुम्ही? ते शिकलो मी. ते कोणी शिकवलं नेमकं तुम्हाला? ते आमच्या तमाशातले जे जुने कलावंत होते. नाव आठवतात का ते? हो, त्यांचे आप्पा ढापळापूरकर म्हणून हा, त्यांचं हा. नाव होतं. ढोलकीवाले आमच्या तमाशाला होते. हा त्यांचं नाव होतं आप्पा ढापळापूरकर. हा त्यांनी त्यांच्याकडनं शिकवलं. शिकले. त्यांच्याकडे मी त्यांचं बघायचं, मला त्यांचं बघूनच मी वाजवायचो. हा, हा. मग ते सांग शिकवायचे बी मला. हम्म. मग आता- पहिल्यांदा वाद्य वाजवायला शिकले तुम्ही? हो, मग तमाशाबाज, हम्म. परंपरेचा तमाशाबाज जो आहे हा. तो त्यांनी शिकवला मला. बरोबर बरोबर. आताचं वेगळं, व्हरायटी वेगळी आहे. हम्म. क्लासिकल हे सगळं बाकी मोडतात. नंतर मग मी पुढे गेलो ना. हम्म. आत्याबरोबर मग तुम्ही किती वर्ष काम केलं? तरी- त्यांच्या सोबत सुद्धा काम केलं असेल हो, stage वरती? त्याच्यासोबत सुद्धा काम केलं ना मी. हा हा. किती वर्ष केलं साधारण? तरी मला 10-11 वर्ष मी काम केलं त्यांच्याबरोबर. आणि नंतर मग एक ठराविक काळ केल्यानंतर पुढे तुम्ही स्वतःचा पण तमाशा तुमचा आलता काही हो. वर्षांनी, ज्यावेळेस त्यांचा तमाशा अगदी शेवटचा काळ होता, त्या हो. वृद्धाप काळाने त्या घरीच होत्या ज्या हो, काळात. होत्या. त्याचा काळात तुम्ही स्वतः तमाशा काढला, तो पिरियड कोणता होता? तुमचा कोणता नावाने तमाशा होता? म्हणजे बायच्या नंतर का? हा, बाईंच्या नंतर. बायच्या नंतर हेच नाव होतं, म्हणजे माझे स्वतःचे हा, नाव तुमच्या नव्हतं. स्वतःचे. हा. मी माझ्या स्वतःच्या नावावर तमाशे काढायचो. महादेव खुडे, हा. रेणुका खुडे, नारायणगावकर हा. तमाशा मंडळ. हा हा. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांच्या आश्रयाखाली हा, हा. हे नाव होतंच आमचं. Main वरती. होतं. हो. हा. कोणाच्या आश्रयाची म्हणजे आमची ओळख. हा हा, बरोबर. आम्ही कोण Main कोणाचे ओळख. आहोत. हा, हा. येस, ती महाराष्ट्राला माहिती भयंकर. हो. तुमचं कुळ आणि मूळ काय आहे नेमकं? हो, म्हणून भाऊ बापू मांग नारायणगावकर यांच्या आश्रयाखाली हा हा. बापूसाहेब खुडे नारायणगावकर यांचे चिरंजीव हा. महादेव खुडे नारायणगावकर, हा. रेणुका खुडे हा, नारायणगावकर. हा. तो किती वर्ष चालला साधारण? तो 5 वर्ष चालला. 5 वर्ष. मग काय कारण पुढं, म्हणजे कशामुळे बंद? भांडवलामुळं. भांडवलामुळं. ते मग पेल होत नव्हतं. बरोबर. कारण तमाशाचं करणं म्हणजे काय चोंची गोष्ट नव्हती राहिली. बरोबर. त्याला माणसांना आणि- एंगेज करणं मग वगैरे तो सगळं. बंद केल्यानंतर काय पुन्हा तमाशात होते काही दिवस? नाही, मग मी महाडीकडे गेलो. हा हा. मग महाडीमध्ये राहिलो ना. आणि दत्ता माडिकांमध्येच आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे, तुमची कायमस्वरूपी लक्षात आम्हाला जी वेशभूषा राहिली हो. की संत ज्ञानेश्वर महाराजांची. असे कोणते रोल साधारण तुम्हाला आजही आठवतात का, ते चांगले तुम्ही त्या काळात केले होते? आता मला जास्त म्हणजे कसं झालं की घरच्या तमाशात आणि बाहेरच्या तमाशात बरोबर. फरक होता. कारण तिथं म्हणजे चंद्रकांत ढवळपूरकरचं, दत्ता माडिक पुणेकर हे नाव होतं. बरोबर. मग मी त्यांच्याकडे गेलो. एक वगनाट्याची भूमिका मला करायची होती म्हणून. पण त्यांचे वगनाट्य बघायला फोर लांब लोक यायचे. आणि ते त्यांचा तमाशा वग सम्राटच नाव होतं. वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर असं त्या तमाशाचं नाव होतं. आणि म्हणजे आपल्याला इथं खूप शिकायला मिळेल अजूनही, हा हा. म्हणून मी त्या तमाशात गेलो. मग त्या कामाशात गेल्यानंतर मला कामं मिळायला लागली. मग मी काम करायला लागलो. बरोबर. मग त्यात ज्ञानेश्वर माझी माऊली, ही झुंज मोरारबाजीची, रक्त तुमचं त्याच काळात बोरगावकर पण मला वाटतं तुमच्या सोबतच होते ना हो, काम करणारे? काम करायला माझ्या संग बोरगावकर म्हणजे गुलाम मोहम्मद चिरंजीव मुबारक बोरगावकर ते सुद्धा माझ्या बरोबर असायचे काम करायला. आणि मग तो पिरियड साधारण शेवटचा तमाशा तुम्ही कोणत्या तमाशातून एक्झिट घेतली ना आता सध्या तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे जे फिल्म आणि ड्रामा विभाग त्यासाठी काम करताय? होय होय. मग आता महाडिक आजारी पडले. हां. मग महाडिक चंद्रकांतची विभागणी झाली. हां. महाडिक दत्ता माडिक पुणेकर गुलाबराव बोरगावकर ह्या नावाने तमाशा सुरू झाला. बरोबर. मग ते आम्ही तिकडच होतो. हां हां. मी सुद्धा त्यांच्याच पार्टीत होतो. हां. मग महाडिक गुलाम आम्हाला अटॅक आला चालू गाडीतच. आणि मग ते वारल्यानंतर मग एकटीच महाडिक राहिले. मग महाडिक बी आजारी पडले. दम्याचा आजार होता त्यांना. ते आजारी पडल्यानंतर मग तमाशा खालवला गेला जरा. मग बंदच झाला तमाशा त्यांच्या आजारपणामुळं. मागणी असायची महाडिकलाच. कलाकार आम्ही होतोच. बरोबर. पण आम्ही शेवटी मूळ मालक नाही तर मग मालक नसल्यानंतर मग जागा रिक्त पडायची ना ती. बरोबर बरोबर. मग त्यांच्या आजारपणामुळं तमाशाच बंद झाला. मग तिथूनच आम्ही म्हणजे मी दुसऱ्या तमाशात गेलोच नाही परत. फक्त दत्ता महाडिकच. दुसऱ्या फळात मी गेलो नाही. म्हणजे तिथून मग शेवटचा तमाशा म्हणायचा? हो, तो माझा शेवटचाच तमाशा. ते वर्ष कोणतं होतं साधारण ज्यावेळेस तुम्ही शेवटचं काम करून ज्यावेळेस तुमचं फिल्म अँड ड्रामासाठी इकडं केंद्र शासनाच्या प्रोजेक्ट? तरी मला 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. आता वय किती तुमचं? आता माझा 74 रनिंग चालू आहे. तर म्हणजे 55 वयाच्या दरम्यान 50-55ला तुम्ही हां ते सोडलं हो. ते काम. आणि अलीकडचं पाहिलं तर आपण तमाशा अगदी शेवटची घटका मोजतोय. म्हणजे आपल्याला माहिती आहे का पुढच्या काळात तमाशा हे फक्त आपल्याला सिनेमात आणि एखाद्या लिखाणातच ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. पुढे तमाशा कसा आहे हा पारंपरिक तो मिळणार नाही राहिला. त्याच निमित्ताने पुन्हा चर्चा झाली. विठा नावाचा सिनेमा येतोय, विठा नावाचा.
आणि कदाचित पुस्तकात आणि सिनेमातच तमाशा राहील, पण हा पुस्तकातला किंवा सिनेमातला तमाशा जर मूळ त्याचं जे आहे ते जर राहिलं नाही, तर मग या अशा तमाशांचं ज्यावेळेस सिनेमात रूपांतर होईल तर खरा इतिहास जर चुकीच्या पद्धतीने गेला तर कदाचित नव्या पिढीला तो कळणार पण नाही. हो ना. म्हणजे पारंपरिक आपण ज्याला म्हणतो ते पारंपरिक राहिलंच नाही ना सर. आता हा सिनेमा जो येतोय आता तुम्हाला आहे का उत्कंठ, म्हणजे तो कसा असेल? मिठाबाईंसोबत तुम्ही जगलात, राहिलात, त्यांचं आयुष्य तुम्ही पाहिलंय, काय असेल सिनेमात आता जे काही चर्चा आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला वाटतं का असेल मूळ सिनेमा आहे तसा असेल? मला तर म्हणजे पाहिल्याशिवाय तर नाही सांगता येणार आता. पण आता तुम्ही नात्यातले मंडळी विठाबाई त्यांचं ते बोलणं उठणं बसणं, त्यांचं वगैरे तमाशात कामं करणं कसं पद्धत होती ती पाठच आहे ना आम्हाला डोळ्यासमोरच्या गोष्टी. जे काही निर्माते आहेत, आता विठाबाई मुंबईची केळीवाली वगनाट्य करायची, त्या टायमाला ती केळीवालीची भूमिका करायची आणि सावकाराच्या मुलाचं काम मी करायचो. सोबत काम केलं, सोबत त्यांच्या बरोबर काम करतो मी. मधुकर त्याचं नाव असायचं, तो सावकाराचा मुलगा. म्हणजे ती शेवडी केळीवाली ज्या सावकाराकडून कर्ज काढून माल खरेदी करायचे, बरोबर, त्यांच्या मुलाचं मी काम करायचो. विठाबाईंबरोबर काम केलेली किती लोक सध्या आहेत? आता तुम्ही एक त्यांचे नातेवाईक आहात, पण त्यांच्या वयाची किंवा त्यांच्यापेक्षा लहान असलेली माणसं त्यांच्या सोबत काम केलेली अशी किती हयात आहेत सध्या, आणि काय आठवतात का तुम्हाला? आता त्या आमच्यासोबत असताना काम करता बरोबर वारलेले आहेत, काय एक दोन असतील. हे तुम्हाला का विचारतो माहिती का मी? त्याला कारण तसं आहे, सिनेमा येतोय म्हटल्यावर सिनेमात जी आसपासची त्यांच्या सोबतची जी कॅरेक्टर होती, कलावंत होते, ते कितपत दाखवले असतील त्या सिनेमामध्ये, हा पण कळीचा मुद्दा आहे. पुढे आपल्याला ते कळेलच सिनेमा आल्यानंतर. पण हा सिनेमा ज्यावेळेस आता येतोय हिंदीमध्ये आणि त्याचं नामकरण आहे, तर सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं का तुम्ही पण त्याच्याकडे त्याच नजरेने पाहता का इठा नको होतं ना? इठा नको, विठा. विठा हे नाव पाहिजे. विठा त्यांना त्याच नावाने लोक बोलायचे ना किंवा तुम्ही नात्यातले? हो ना, आम्ही त्यांना विठा तेच म्हणायचो ना. इठा नाही कधी म्हटलं? इठं कधी म्हणलोच नाही आम्ही. हे का नाव बरं त्यांनी दिलं असेल? ते काय त्यांनाच माहिती हे नाव का असं का दिलं असं त्यांनी. परत नाव नुसतं इठा केलंय, नारायणगावकर बी नाही, मग ते इठा कोण? बरोबर, असं बी वाटतं आम्हाला. हा सिनेमा येत असताना जसं विठाबाईंच्या मुलांना, काही मुलांना पण निर्माता भेटलेला नाहीये. ठराविक मला वाटतं परिवाराला भेटलेच नाही कोणी. तुम्हाला पण नाही भेटले कोणी? मला बी भेटलं नाही कोणी. तिच्या मुलाला बी नाही. थोरला मुलगा तिचा विजय सावंत, त्यांनी पण बोलताना सांगितलं. हो, त्यांनी बी सांगितलंय नाच. तो मला सांगितलं की असं का करतोय, तुम्हाला भेटायला हवं होतं, किंवा काही गोष्टी तुम्ही सांगितल्या असतात सिनेमात, तो अजून आहे त्या परिस्थिती, म्हणजे इतिहास चुकायला नको, हो ना, किंवा तो काळ कसा होता हा चुकायला नको, म्हणून तुम्ही सोबतची माणसं तुम्हाला तरी भेटायला पाहिजे नव्हतं. मग काय, मग आता ती तुम्ही जरा भेट घेतली असती आमची, तरी आम्ही तुम्हाला सांगितलं असतं ना असं नाही असं आहे तसं नाही. आता हे काय काय जणी वेगळंच लिहिलेलं आहे. बरोबर, काय काय तुम्ही पुस्तकातून बी घेतलं असतील डायरेक्टरने, पण ते चुकीचं आहे ना. बरोबर, जे पुस्तकातून घेतले ते चुकीचं आहे. परंपरा आपण म्हणतो का नाही, मग भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ, ही परंपरा चालवत कोण आली? भाऊच्या नंतर बापूसाहेब, बापूसाहेबाच्या नंतर सावळारामच्या नंतर विठाबाईंनी चालवलं घेतलं. पार्टी चालू ठेवली ना, ती नाव चालू ठेवलं ना. बरोबर, मग हे आलंय का नाही तमाशात आधीच, हे पण महत्वाचं आहे. मग मूळ तर दाखवायला पाहिजे ना तुम्ही. डायरेक्ट विठाबाई कशी दाखवणार? कधी सुरू झाली ही उत्कंठ आहे तुमच्यासोबत मला पण. आपण इथं मुलाखत थांबूया, कारण हा सिनेमा येणार आहे लवकरच. त्या सिनेमात काय असणार आहे हे आम्ही पाहणार आहे, तुम्ही पण पाहणार आहात. याला कदाचित विरोध होतोय, कदाचित उद्या खूपच विरोध झाला नात्यातला तर कदाचित सिनेमाचं काय होईल माहीत नाही. पण समजा आलास तर पहिली माणसं तुम्ही आहात. ज्या सिनेमा आल्यानंतर पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा याच्यावर गप्पा मारू आणि तमाशाचा मूळ इतिहास मागच्या 100 वर्षातला तुम्ही जेवढा पाहिलं तो सगळा जाणून घेऊ. पण आज इथंच थांबूया, कारण आज आपण फक्त ह्या विषयाला छेडलंय, कारण मला तमाशाच्या मुळापर्यंत जायचं आहे. मागच्या 100 वर्षातला तरी मिनिमम तमाशात जगलेली माणसं आणि विठाबाई आणि त्यांच्या माहेर सासरकडची माणसं सगळी जाणून घ्यायची जी हयात आहेत ती. आपण आता इथंच थांबूया, तमाशाची वाट पाहू, सिनेमाची वाट पाहूया. विठा नावाचा जो येतो, खरं त्याच्यावर वाद सुरू झालेला नावावरूनच. सिनेमा कितपत योग्य असेल हा पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल. थिएटरमध्ये आला तर आपण तो पाहूयात आणि पुन्हा एकदा सिनेमा आल्यानंतर सुद्धा याच्यावर गप्पा मारायला तुम्ही माझ्यासोबत असणार. जरूर जरूर, नक्कीच. आज इथेच थांबूयात.
हा सिनेमा तुमच्यासोबतच मलाही पाहायचा आहे आणि महाराष्ट्राला पण पाहायचा आहे. नेमका खरा इतिहास दाखवला जातोय का, याच्यामध्ये अनेक काही मसालासुद्धा भरला आहे. कारण सिनेमा आणताना त्यात मसाला भरण्याची कामंसुद्धा हे दिग्दर्शक मंडळी करत असतात. आपण सिनेमाची वाट पाहूया, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.